जमावबंदी आदेश सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत शिथिल करण्यात आलेला आहे। उर्वरित कालावधीमध्ये जमावबंदी आदेश लागू राहील। जे कोणी नागरिक सकाळी 11 वाजल्यानंतर सदर आदेशाचे उल्लंघन करताना मिळून येतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी। मंडळी, आज 6-7 दिवस झालं हे चाललंय सगळं। जे काही घटना घडल्या ते ठीक आहे, अतिशय चुकीच्या घडल्यात, पण त्याच्यामुळे हे जे काय आता झाले, जे काही वातावरण झाले हे खूप चुकीचं झालं आज रोजी। तर थोडी गावकऱ्यांची मागणी आहे की बाबा 2 तास वाढवावं। काय वाटतं तुम्हाला? नाही, कसं आहे, हा ग्रामीण भाग आहे। हां, यवत म्हणजे पाहायला गेलं तर पूर्ण सिटी पण नाही आणि पूर्ण ग्रामीण पण नाही, असं मध्य अवस्थेत लटकलेला भाग आहे। आणि या ठिकाणी फुलांची संख्या ज्यादा आहे, खुरपणारा कष्टकरी कामगार वर्ग ज्यादा आहे। त्यामुळे सकाळी लोकांना सकाळची रानातली कामं असतात। बरं, आजची जे संचारबंदी जी शिथिल केलेली आहे 2 दिवस झाले, आज दुसरा दिवस तर हा टायमिंग जरा थोडा चुकीचा वाटतो। कारण 6 ते 11 6-7 वाजेपर्यंत कोण काय गावा स्टँडला येत नाही। घरची सगळी कामं धंदा उरकली जातो। बरोबर। मग ग्रामीण भागाच्या हिशोबाने हा टायमिंग किमान 9 ते 1 किंवा 9 ते 12 असा, म्हणजे दैनंदिन जीवनात जो माणूस काही घ्यायला येतो गावात, समजा किराणा दुकानात येईल, तरकारी घ्यायला येईल, दूध घालायला येईल किंवा मुलांचा शाळेचा प्रश्न असेल, बरोबर, यासाठी ना हा टायमिंग थोडा लवकर वाटतो लोकांना। 6ला कोणी उरकत पण नाही। आणि या ठिकाणी काही मोठा MIDC एरिया नाही की कामगार वर्ग सकाळी लवकर उरकून कामाला जाईल। हा सर्व म्हणजे कष्टकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा भाग आहे। त्यामुळं हे जर टायमिंग 9च्या पुढे 9 ते 12 किंवा 9 ते 1 असा केला तर तो लोकांच्या हिताचा राहील। कारण तुम्ही जे संचारबंदी केली, शासनाने जे निर्णय केलाय तो निर्णय लोकांसाठी केलाय, जनजीवन सुरळीत राहण्यासाठी केलाय। परंतु हे करत असताना लोकांच्या अडचणी लक्षात घेऊन वेळेची मर्यादा थोडीशी व्यवस्थित प्रमाणे 9 ते 12 किंवा 9 ते 1 किंवा फार तर फार 8 ते 8च्या पुढे जरी करायला पाहिजे। व्यापारी वर्गाचं तेच म्हणणं आहे। आता हॉटेल लाईनवाले 2-4 जण काय म्हणतात की आम्ही 2 तासासाठी लावू, ती कढई ठेवली, तेल गरम करून एखादा आयटम बनवूस तोपर्यंत 11 वाजता बंद करावं लागतं। बरोबर, नुकसान होतं। त्यामुळं जरी शिथिल केली असेल संचारबंदी तरी त्याचा फारसा सर्वसामान्य नागरिकांना फायदा नाही। म्हणजे ग्रामस्थांची थोडीशी नाराजीच आहे। हो, थोडीशी नाराजी। कारण आता शेतकरी वर्ग सकाळी फुलाची गडबड, गुराढोरांची कामं सकाळी 8:30-9 तर तिथंच घरीच होतात। बरोबर। आता आपण बी शेतात कामं केलेले, फुलं तोडलेली आहेत, 8:30-9 होतातच। तिथून पुढे 9-9:15च्या पुढे मग गावात कधी येणार आणि कधी हे करणार? येऊस्तोपर्यंत 10 वाजतात, बघता 11 वाजतात। त्यामुळं थोडस टायमिंगची मर्यादा आहे ना, टायमिंगचं वेळेचं वेळापत्रक जरा थोडंसं बदलावं। ग्रामीण भागाच्या हिशोबाने विचार केला जातो। शहरी भाग थोडस, आता कसं आपला भाग थोडा शहरी भागात पण मोडतो आणि थोडं, पण बऱ्यापैकी 70% भाग आपला ग्रामीण पट्टा आहे। शेतकरी कष्टकरी आहेत, त्यामुळे त्यांच्या वेळेनुसार असलं ना तर ते फायदा। थोडस टायमिंग वाढवा, प्रशासनाला ही विनंती आहे। करावं, निश्चित करावं अशी आशा आहे आणि करतील असं वाटतंय। आता उद्या आठवडे बाजार आहे, 2 दिवस परवा आठवडे बाजार आहे, तो अजून भरेल का नाही त्याची काही शाश्वती नाही अजून। पण आठवडे बाजार 144 आणि नवीन ते कलम 163 झाले। तर 144 म्हणजे जुनं 144, नवीन 163 कलम सांगतं की 5 पेक्षा जादा लोक एकत्रित येणे चुकीचं आहे, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे। आणि मग बाजार म्हणलं तर 5 लोक नाहीत तर तिथे हजारोच्या संख्येने बरोबर आहे। त्याच्यावर काय निर्णय होईल तो भाग वेगळाच आहे। बरोबर। परंतु बाजाराचा असो, सणाचा बाजार आहे, सण येणार, वाड्या वाजताची लोक बाजारात येणार, बरोबर, सणामुळे लोकांची वर्दळ वाढणार, बरोबर। परंतु ते बाजाराचं काही निर्णय घेऊन त्यांनी, परंतु हा वेळापत्रक थोडंसं लक्षात घेऊन त्याचं नियोजन करावं। आता शनिवारी रक्षाबंधन आहे, राखी पौर्णिमा आहे। आज रक्षाबंधनचं कुठं स्टॉल नाहीत लागलेलं किंवा
खरेदीसाठी सुद्धा हे नाही ना सध्या. हा, मग आता जरी ते स्टॉल बाजारा व्यतिरिक्त जरी चौकात लागले ते हा stall, हा तरी त्यांना जर टायमिंग 6 ते 11 त्या लोकांनी कधी खरेदी कधी खरेदी करायची. आपण दरवर्षी बघतो रक्षाबंधनचा बाजार किती भरलेला असतो इथं. आणि ते फुल असतं, फुल भरलेलं असतं. 6-7 वाजेपर्यंत पेट गजबजलेली बसलेले असते. रक्षाबंधनचा बाजार म्हणजे आर्थिक उलाढाली हो भरपूर प्रमाणात भरपूर होणारा प्रमाणात होणारा बाजार आहे. मग त्यांना सुद्धा जर टायमिंग हाच राहिला 7 ते 11 हा तर नाही ना नाही परवडणार. ना परवडणार नाही. त्यांना तरी टायमिंग चेंज केला पाहिजे. नाही 2 ना. दिवसाचं नियोजन जरा वेगळं लावलं पाहिजे. वेगळं लावलं पाहिजे. बरोबर आहे. कारण टायमिंग 7 ते 11 वजा करून हम्म. नवीन वेळापत्रक आलं तर बरं होईल सगळ्यांच्या दृष्टीने. बरोबर. तर जवळपास रक्षाबंधन म्हणलं महिला मंडळच सगळं खरेदीला येणार आहे. आता महिला मंडळ सकाळी 7, 8, 9 ला सुद्धा शक्य नाही गावात येणं. नाही ना, घरचे काम नाही येऊ शकत ना. मुलं शाळेला मुलं जातात, सगळं शक्य नाही. ग्रामीण भागातल्या महिलांना घरची जबाबदारी असते, भरपूर काम असतं. भरपूर काम असतं. सकाळी उठल्यापासून 11 ते 9 ते 10चा वेळ त्यांचा प्रपंचातच जातो. प्रपंच खरेदीला खरेदीला कसं येणार. त्याला टायमिंग जर 7 ते 11 असेल तर शक्यच नाही. शक्यच नाही. कारण कसंच शक्य नाही. कुठलंच हे नाही होणार नाही. सणाचा विचार करून तरी थोडस झालं पाहिजे. चला तर परवा शनिवारी रक्षाबंधन, राखी पौर्णिमा आहे. सणाचा विचार करून आज बुधवार आहे, हा उद्या गुरुवार शुक्रवार 2 दिवस राहिले. त्यात जर वेळापत्रक चेंज झालं तरच सण करता येईल. सण करता येईल. बरोबर. नाहीतर सण पण मला वाटतं या संचारबंदीच्या ह्याच्यात अडकल्या जाईल असं अडकलं जाईल असं वाटतंय. म्हणजे थोडीशी आपली प्रशासनाला विनंती, बाबा सर्वसामान्यांचे हाल होण्यापेक्षा थोडीशी वेळ वाढवून द्यावी, किंवा शुक्रवारचा जो आठवडा बाजार आहे तो भरण्यास काही हरकत नाही, किंवा काहीतरी यातनं मार्ग निघावा. सणाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घ्यावा. रक्षाबंधन 2 दिवसावर आले, त्या हिशोबाने थोडंसं केलं पाहिजे. एक तर टायमिंग चेंज करावा, मुदत किंवा वेळ बाजाराचं वाढवावं. काय होतंय ते पाहू. ते पाहावं. बरोबर आहे. वेळ वाढवावा हे अपेक्षा हे आहे. चला. नेहमीप्रमाणे आजही 7वा दिवस. 6-7 दिवस झाले. आज मला वाटतं 7 दिवस सलग 7 दिवस झालं संचारबंदी, जमावबंदी चालू आहे. हे बघा, आता आज आहे बुधवार, तारीख आहे मला वाटतं किती, आज 6 तारीख आहे. 6 तारीख आहे. जवळपास 6-7 दिवस झालं संचारबंदी चालू आहे. 1 तारखेपासून जमावबंदी. गावकऱ्यांचं म्हणणं आहे मुदत वाढवा, मुदत वाढेल लवकरात लवकर, अशा अपेक्षा आपण करू. बघा आता वाजल्यात बरोबर 3:30 वाजता. कोणीही नाही आहे इथं. आमचा चहाचा कट्टा आहे हा, इथे सुद्धा आता कोणीच नाही आहे. पूर्ण सगळं बंद पडलेलं आहे. आज 6 दिवस झाले. नाही बघा, आता आमचं गाव दिसतंय का तुम्हाला कॅमेरामध्ये? ग्रामस्थांची मागणी आहे की मुदत वाढवा, किंवा आता मला वाटतं शुक्रवारपासून चालू होईल सर्व. शुक्रवारी आठवडे बाजार असतो, शुक्रवारी कदाचित चालू होण्याची चिन्ह आहेत. आता मी रस्त्याच्या अलीकडे बसलोय. रस्त्याच्या पलीकडचा हा भाग आहे. बघा, हे बघा, हा रस्त्याच्या पलीकडचा भाग आहे सगळा. दिसते बाजारपेठा सगळ्या बंद आहेत सगळ्या. बघा, सगळ्या पलीकडच्या ह्या बाजारपेठा सगळ्या बंद आहेत सगळ्या. अशी सध्या परिस्थिती आहे सध्या यवत गावामध्ये. आता कधीपर्यंत पूर्ववत होईल सगळं काही सांगता येत नाही अजून. ते असं म्हणायला काही हरकत नाही. सध्या पूर्णपणे चालू आहे.